केएस अंडरवाटर फिश टनल एग्जीबिशन एंड फैमिली एंटरटेनमेंट मेला, जहां की शुरुआत होती है भरपूर और सेफ पार्किंग एरिया से। उसके बाद इसका विशाल और शानदार एंट्रेंस देखकर आप अचंभित रह जाओगे। इसके बाद आप देखोगे चंद्रपुर के इतिहास में पहली बार अंडर वाटर फिश टनल एंट्री गेट, जिसे देखकर ही आपके सारे पैसे वसूल हो जाएंगे। अंदर आप आएंगे, महिलाओं, बच्चों और युवाओं के लिए एक से बढ़कर एक वस्तुएं, खेल और खान पान के स्टॉल। बच्चों के लिए मिनी ट्रेन, टोरा टोरा, मेट्रो ट्रेन, जॉइंट व्हील, जंपिंग बैग और भी कई जबरदस्त मनोरंजन के साधन। चंद्रपुर की चिलचिलाती धूप में शाम का समय परिवार के साथ बिताने के लिए इससे अच्छी जगह हो ही नहीं सकती। तो एक बार अपने परिवार और दोस्तों के साथ केएस अंडरवाटर फिश टनल एग्जीबिशन एंड फैमिली एंटरटेनमेंट मेला जरूर से आइए। रोज शाम 4 बजे से 10 बजे तक चांदा क्लब ग्राउंड चंद्रपुर में। कॉलेज के रिजल्ट आने के बाद हर और गूंज रहे सेंट पॉल के मेरिट लिस्ट का आज राजा भाऊ टाकसाले ने खुलासा किया, जिसमें उन्होंने कॉलेज में प्राप्त मेरिट विद्यार्थियों को शुभकामनाएं भी दी हैं। उन्होंने इस बात को बताते हुए कहा कि 388 विद्यार्थी मेरिट लिस्ट में आए हैं, जिन्होंने 90% के ऊपर अंक प्राप्त किए हैं। उन्होंने शुभकामनाएं देते हुए आगे ऐसे ही बढ़ते रहने की बात कही। तो आइए जानते हैं उन्होंने आगे इस पर क्या कहा है। कॉलेजची विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेली आहे। किती विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत? सफी खान म्हणून एक विद्यार्थी आहे, जिला आज विदर्भातली सेकंड म्हणून तिला मान्यता मिळाली बोर्डाने, आणि त्यासोबत 388 विद्यार्थी हे मेरिट लिस्टमध्ये आले आहेत, ज्यांना 90% वरती मार्क आहेत। तसेच 80 ते 90 वाले कम से कम 500 विद्यार्थी आहेत। टोटल 2400 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 2400 विद्यार्थी पास झाले चांगल्या मार्कांनी, ज्यांना 60% वरती सर्व विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत। गेल्या 6 वर्षापासून आम्ही दरवर्षी पहिला मेरिट, सेकंड मेरिट आम्ही स्टेट बोर्डाचा देत आहोत। एक चांगलं एज्युकेशन देण्याचं काम आमच्या शिक्षकापासून आणि सर्व सहकार्य मंडळीपासून होत आहे। पॅरेंट्स सुद्धा एक चांगला गेल्या अनेक वर्षापासून चांगलं सहकार्य आम्हाला करत असतात। परीक्षेमध्ये विद्यार्थी खऱ्या अर्थाने चांगली मेहनत करतात, त्याच्यासोबत पालकांचं सुद्धा मोठं सहकार्य असते, आणि त्याच्यामुळेच आम्ही एक चांगला रिझल्ट विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहोत। 12वीचा रिझल्ट हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आयुष्याची पहिली पायरी आता चढण्याचा सुरू झाली आहे, आणि याच्यासाठी विद्यार्थी 2 वर्षापर्यंत कंटिन्यूस अभ्यास करत असतात। आणि या 12वीमध्ये जर आपण कुठेतरी अयशस्वी झालो तर उद्या आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, चांगलं एज्युकेशन मिळणार नाही। यासाठी विद्यार्थी आणि पालक रात्रंदिवस काम करत असतात। मी सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं सेंट पॉल स्कूलतर्फे अभिनंदन करतो। शिक्षकाचं स्पेशली अभिनंदन करतो की शिक्षकांनी चांगलं शिक्षण दिलं, विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवून दिल्या, आणि चांगले मार्क गुणवत्ता यादीत कसे मिळतील त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तर शिक्षक आणि प्रिन्सिपाल याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। एक आपण उद्या एक चांगले नागरिक मोठ्या पोस्टवर जाणार आहात। उद्या कोणी विद्यार्थी इंजिनियर बनतील, डॉक्टर बनतील मोठ्या प्रमाणात 12वी झाल्यानंतर, आणि एक चांगलं नागरिक बना, इतकीच सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो। राजेभाऊ, गेल्या 7 वर्षापासून कंटिन्युअसली आपल्या शाळेतील प्लस आपल्या कॉलेजचे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन मोठ्या चांगल्या संख्येने मार्क आणतायत। एक संस्थापक म्हणून कसं वाटतं की जे काही तुम्ही केलेलं आहे ते त्याचं चीज झालेलं असं वाटतं तुम्हाला? खऱ्या अर्थाने मी सकाळपासून 9 वाजतापासून तर रात्रीचे 9 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी इथे बसत होतो। मला फार आनंद वाटते की आज माझे विद्यार्थी, माझा मुलगा पास होतो त्याचा आनंद मला जास्त होत नाही, पण माझे विद्यार्थी जेव्हा मेरिट लिस्ट येते त्यावेळेस मला खरा आनंद होतो की मी जे घडवलेले विद्यार्थी आहेत, 10वीचे असतील, 12वीचे असतील, या विद्यार्थ्यांना आज खरं यश साध्य केलं आहे, त्याचा खरा खूप मोठा आनंद मला होतो। आणि मी तुम्हाला त्याच्यातली आणखी एक गोष्ट सांगतो। सर्वप्रथम रिझल्ट लागल्यानंतर प्रेसमध्ये जाण्याचं काम फक्त मीच करतो। कुठला संचालक प्रेसमध्ये जात नाही नोट घेऊन माझ्या विद्यार्थ्याचे फोटो छापावे। मी प्रेसमध्ये जातो, सर्व प्रेसला भेट देतो आणि हात जोडून विनंती करतो की माझ्या मेरिट आलेल्या विद्यार्थ्याचा तुम्ही फोटो छापा। इतकं चांगलं काम मला विद्यार्थ्याविषयी अभिमान वाटतो। माझ्याकडे विद्यार्थी येतात, छोट्या गोष्टी घेऊन येतात। रात्रीचे 12 वाजता जरी त्यांनी फोन केला तरी मी त्याला उचलतो, आणि त्याच्या पालकांनी जरी फोन केला तरी मी उचलतो। बेटा काय प्रॉब्लेम आहे, पालकांसाथ
वडिलांसारखं काम करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून मी करतो. म्हणूनच माझा रिझल्ट गेल्या अनेक वर्षापासून चांगला आहे. जर समजा कोणत्या पालकाला जर समजा सेंट पॉल स्कूलला किंवा कॉलेजला जर ऍडमिशन करायची असतील तर काय करते, काय मार्गदर्शन करा? काय नाही, कॉलेजमध्ये यायचं आहे, फॉर्म भरायचा, ऑनलाईनवर फॉर्म भरायचा. आमच्याकडे सेंटर्स आहे ऑनलाईनचा फॉर्म भरून देण्याचं काम आम्ही करतो, मार्गदर्शन करतो. त्याचे तो कॉलेज निवडतो, कुठल्या कॉलेजमध्ये 4-5 नाव टाकतो. जर आमच्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर त्याला आम्ही ऍडमिशन देतो. पण जनरली विद्यार्थी ऑफर करून आमचंच नाव टाकतात आणि इथंच, कारण इथे जी सेवा मिळते, कारण बाकी कॉलेजमध्ये तुम्ही बघितलं एक वेळा ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला बोनाफाईड सुद्धा 2 दिवसाने मिळते. आमच्या कॉलेजमध्ये बोनाफाईड 1 मिनिटाच्या वरती लागत नाही, विदिन द सेकंदात आम्ही बोनाफाईड सुद्धा देतो. पालकांना असं उभं ठेवत नाही, विचारतो. ही सेवा खऱ्या अर्थाने कुठल्याच कॉलेजमध्ये मिळत नाही. मी पालकाशी आणि विद्यार्थ्याशी एकदम जीवलग एक संबंधीचं नातं म्हणून आम्ही वागत असतो.